तर उद्धव ठाकरे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत। भारती कांबडी यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडणार आहे। उद्धव ठाकरे यांची बोईसरमध्ये संध्याकाळी 4 वाजता सभेचं आयोजन करण्यात आले। उद्धव ठाकरे पालघरच्या सभेमध्ये काय बोलणार, अमित शहा यांच्या टीकेला कशा प्रकारे उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड सध्या आपल्यासोबत आहेत। विजय, उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे, कशा प्रकारे या ठिकाणी तयारी सुरू आहे? सागर, ज्या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जी सभा होणार आहे त्या ठिकाणावरती मी उभा आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी पालघर जिल्ह्यातल्या बोईसर या ठिकाणचं पास्तळ आंबटगोड मैदान आहे आणि या मैदानावरती ही जाहीर सभा होणार आहे। आपण जर बघितलं तर जवळपास सभेची तयारी जी आहे ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि या ठिकाणी जवळपास 10 ते 15 हजाराच्या वर ज्या खुर्च्यांची आसन व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। स्टेज जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि एकंदरीतच सभा जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होणार आहे। कारण पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बंदर जो आहे हा महत्त्वाचा वादग्रस्त मुद्दा आहे आणि या वाढवण बंदराच्या निमित्तानं उद्धव ठाकरे या सभेमध्ये काय संबोधित करतील हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। अमित शहानी सुद्धा जी सभा घेतलेली होती त्या ठिकाणी जी टीका केलेली आहे त्या टीकेला सुद्धा अमित शहाच्या उद्धव ठाकरे या सभेमधून उत्तर देतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। माझ्यासोबत या ठिकाणी पालघर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख मिलिंद वैद्य जी आहेत। सर, काय सांगणार, कशा पद्धतीने तयारी आहे? तयारी तर पूर्ण झालेली आहे। आता माझ्यासहित पालघरवासीय संध्याकाळच्या सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजींच्या आगमनाची आणि या सभेची आतुरतेने वाट बघत आहेत। ती वेळेवर सभा सुरू होईल आणि उत्स्फूर्त प्रतिसाद हा पालघरवासियांकडे मला नक्कीच मिळेल असं मला स्वतःला वाटतं। या सभेला किती नागरिक